माझ्या वडिलांपासूनच संघर्ष चालू आहे। ज्यावेळेस माझे वडील मागच्या टर्मला आता आमदारकीला थांबले होते, तेव्हाही लोकांनी, विरोधकांनी हेच जी स्थिती माझ्यावेळेस केली होती तशी त्यांच्या वेळेसही होती। या 2017च्या निवडणुकीमध्ये या प्रभागातून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल विजयी झालं होतं। हा तुम्हाला सेफ झोन वाटला म्हणून तुम्ही प्रभाग क्रमांक 9ची निवड केली? तर हे विरोधकांचं षडयंत्र आहे, कारण की त्यांना माझे काय कर्तृत्व ते तर दाखवू शकत नाही। त्यांना माझं काहीतरी डाऊनफॉल दाखवायसाठी त्यांनी ते षडयंत्र जे मागचे क्लिप्स आहे ते दाखवले। तुमच्याकडे राजकीय वारसा म्हणून पाहिलं तर तुमचं कर्तृत्व काय? माझं विजन स्मार्ट प्रभाग करायचे, कारण की मी एक यंग जनरेशनमधून आहे। माझ्यासोबत खूप यंग जनरेशन जोडलं गेलं आहे आणि तुम्ही तिथं आयते उमेदवार लादले गेले त्या मतदारसंघामध्ये। तुमच्या सगळ्यांची मनापासून इच्छा होती पवारसाहेब आणि दादा एकत्र यावं, त्याने आम्हाला एकजुटीने काम करता येईल। आमचे जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत ते एकजुटीने आज खुश होऊन काम करतो आहे आम्ही सगळे। सिद्धार्थ निवडून आल्यानंतर आत्ता जी ओळख आहे आमदाराचा मुलगा, ही ओळख निवडून आल्यानंतर पुसले जाणारे वैयक्तिक कामातून कर्तृत्वातून ती स्वतःची ओळख सिद्ध होणार आहे की आमदाराचा मुलगा असंच चालणार आहे पुढे? आमदार पुत्र असणं ही माझी चूक नाही आहे ना। प्रेक्षको नमस्कार। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 खरं तर आता प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। बोटावर मोजण्या इतपत काही दिवस आता या प्रचाराला उरलेले आहे आणि अतिशय रंगतदार पद्धतीने प्रचार सुरू आहे। परंतु या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 याकडे मात्र या शहराचं लक्ष लागलेलं आहे। जे राजकीय जाणकार आहेत, जे राजकीय लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांचं लक्ष खरं तर प्रभाग क्रमांक 9 याकडे लागण्याचं मुख्य कारण म्हणजे या प्रभाग क्रमांक 9 अ जागेमधून या पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे ही निवडणूक लढत आहे। सिद्धार्थजी, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये। नमस्कार, धन्यवाद। खरं तर सिद्धार्थ, खूप मोठा संघर्ष उमेदवारी मिळवण्यापासूनचा होता। बरोबर, कारण तुम्ही राहिला प्रभाग क्रमांक 19 बरोबर, आणि तुम्ही निवडणूक लढताय प्रभाग क्रमांक 9 मधून। हा जो तुमचा संघर्ष होता उमेदवारी मिळवण्याचा, याबद्दल काय सांगाल? आणि आता विरोधक जे होते ते एकत्र आहेत का? संघर्ष म्हणायला गेलं तर तसं माझ्या वडिलांपासूनच संघर्ष चालू आहे। ज्यावेळेस माझे वडील मागच्या टर्मला आता आमदारकीला थांबले होते, तेव्हाही लोकांनी, विरोधकांनी हेच जी स्थिती माझ्यावेळेस केली होती तशी त्यांच्या वेळेसही होती। आमच्यासोबत जनता आहे आणि आम्ही जनतेसोबत आहे। आम्ही एक तळागाळातला नेता म्हणून आमदार अण्णासाहेबांना ओळखलं जातं आणि मी त्यांचा मुलगा म्हणून मी ह्या मतदारसंघात काम करतो, म्हणून जनता आज आमच्यासोबत आहे। म्हणून आम्हाला संघर्ष विरोधकांचा होतो आणि आम्हाला आमच्यासोबत आहे। पप्पांनाही किती जरी विरोध झाला तरी जनतेने त्यांना निवडून आणून दिलं, हे उत्तर त्यांना देऊन टाकलं जनतेने। शेवटी तुम्ही हा जो मतदारसंघ निवडला, खरं तर आपण 2017ची निवडणूक पाहिली तर या 2017च्या निवडणुकीमध्ये या प्रभागातून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल विजयी झालं होतं। हा तुम्हाला सेफ झोन वाटला म्हणून तुम्ही प्रभाग क्रमांक 9ची निवड केली? नाही, असं काहीच नाही, सेफ झोन नाही। कारण की मी जर कामं करत आलो आहे म्हणजे मी कामं करणार आहे, म्हणून मला असं सेफची काही भीतीच नाही आहे। कारण की मी कामं करणार, मी जनतेत पहिल्यापासून वावरलो आहे। आणि प्रभाग क्रमांक 9 का निवडला तर त्यासाठी गांधीनगर, कामगारनगर, खारवाडी हा आमच्या पिंपरी मतदारसंघातला अर्धा भाग आहे। हा प्रभाग क्रमांक 9मध्ये येतो, म्हणून त्या ठिकाणच्या लोकांनी पप्पांकडे सांगितलं किंवा मलाही इच्छा झाली की त्या प्रभागातून आपण इलेक्शन लढवली पाहिजे। पप्पा विधानसभेचे उपाध्यक्ष, पप्पा काम करताय, पप्पा आमदार झाले, पण सिद्धार्थला राजकीय वारसा मिळाला, सिद्धार्थ राजकीय वारशातून पुढे चाललेत, काही जणांना हे पचत नाहीये, म्हणून तुम्ही फक्त पिंपरीतला हा मतदारसंघ निवडला असं बोललं जात आहे। तुमच्याकडे राजकीय वारसा म्हणून पाहिलं जातं, तुमचं कर्तृत्व काय? कर्तृत्व काय म्हणजे आता जसं सांगायला गेलं तर गेले 15 वर्षापासून पप्पा म्हणजे आमदार साहेबांसोबत मी काम करतोय। ह्या पिंपरी मतदारसंघात लोकांच्या समस्या जाणून घेतोय, त्यांचे समस्या सोडण्याचा प्रयत्न करतोय। पाणी असेल, रस्ते असेल, जे काही लोकांची कामं आहेत ते सोडण्याचा मी प्रयत्न करतोय आणि त्यांच्याच पावलोपाऊल टाकून मी पुढे हे राजकीय वारसा चालवायचा प्रयत्न करतोय। अनेक माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्या की सिद्धार्थ आता या निवडणुकीमध्ये उभे करतं, तुमच्यावरती गुन्हेगारीचे काही आरोप आताही आहेत, काही अजून सुरू आहेत। बरोबर, कसं पाहता याकडे की विरोधकांचं षडयंत्र आहे की निवडणुकीत तुमचा काही वेगळा तुमच्या प्रभागापती विजन आहे? नाही, माझं विजन तर वेगळं आहे, पण हे जे तुम्ही गुन्ह्याचं सांगितलं तर हे विरोधकांचं षडयंत्र आहे। कारण की त्यांना माझे काय कर्तृत्व ते तर दाखवू शकत नाही। त्यांना माझं काहीतरी डाऊनफॉल दाखवायसाठी त्यांनी ते षडयंत्र जे मागचे क्लिप्स आहेत ते दाखवले। मी भरपूर वेळेस सांगितलं ते गुन्हे जे आहेत ते न्यायश्रेष्ठीकडे आहेत आणि अजून ते काही सिद्ध झाले नाही आहेत। मग त्यामुळं मला त्या गुन्ह्यांची काही भीती नाही आहे, कारण की मी पब्लिकमध्ये असून काम करतो। म्हणून मला खूप ठाम विश्वास आहे जनतेवर, मतदार राजावर, की येत्या 16 तारखेला 15 तारखेला ते तुम्हाला दाखवून देतील 16 तारखेला की
काय माझं काम केलं असेल आणि माझ्या कामाची पावती ते दाखवून देतील तुम्हाला. तुम्हाला उमेदवारी मिळवणे यासाठी थेट अजितदादांच्या बंगल्याबाहेर महिलांनी गरडा घातला, अनेक त्यांनी त्या ठिकाणी राडाही घातला, तुमच्याबद्दलही ते बोलले, अण्णालाही त्या ठिकाणी मीडियाने घेराव घातला होता. तर ही जी परिस्थिती निर्माण झाली होती नेमकं काय यामागं होतं? कारण असं म्हटलं गेलं की त्या ठिकाणी जे समोरचे उमेदवार होते ज्यांनी त्या ठिकाणी त्यांचं काम केलं होतं आणि तुम्ही तिथं आयते उमेदवार लादले गेले त्या मतदारसंघामध्ये. असं म्हणता नाही ना, हे विरोधक बोलतात आहे ना, तिकडची जनता ते नाही बोलत. ज्या वेळेस म्हणजे ज्या महिला होत्या त्या महिला स्वतः या प्रभागातल्या नाही आहेत. ज्या बोलत होत्या महिला? हो. बरं. जे महिला बोलतात त्या होत्या इकडच्या घरकुलमध्ये राहायला, बरं. त्यांचं मतदार तिथं आहे, त्यांचा काय अधिकार आहे या प्रभागात बोलायचा? पहिलं तर तुम्ही तरी त्या प्रभागातले असा, मग तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतः आया देत तिथं बोलणार आहे. बरोबर. म्हणून त्यावरती म्हणजे मला असं वाटत नाही की विरोधक तर हे बोलतच राहणार आणि आपण आपल्या कामा थ्रू त्यांना उत्तर देऊ. बरं सिद्धार्थ, पहिलीच निवडणूक तुम्ही लढताय, बरोबर. प्रभाग क्रमांक तुमचा 9 आहे. काय तुमचं व्हिजन आहे की या मतदारसंघातले प्रामुख्याने कुठले असे प्रश्न आहेत की तुम्ही विजयी झाल्यानंतर कुठल्या प्रश्नासाठी तुम्ही नारळ फोडून कामाला सुरुवात करणार आहात? प्रभाग क्रमांक 9 मध्ये सगळ्यात पहिला तर प्रश्न मी अण्णासाहेब मगर स्टेडियम हे पहिलं मी पुनर्वसन करणार. पहिला माझा प्रश्न तोच असेल, ते सगळ्यात पहिलं मी तिकडचा नारळ फोडणार. त्यानंतर गांधीनगर झालं, अजून जसे स्लम एरियात गांधीनगरमध्ये पुनर्वसन करायचं आहे. तसं तर भरपूर हा प्रभाग डेव्हलपच आहे, पण मला स्मार्ट प्रभाग करायचा आहे. बरं. माझं विजन स्मार्ट प्रभाग करायचे, कारण की मी एक यंग जनरेशनमधून आहे. माझ्यासोबत खूप यंग जनरेशन जोडलं गेलं आहे, तर मला यंग पोरांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. अजून त्या ठिकाणी जसं अजमेरा झालं, नेहरूनगर झालं, त्या भागात गार्डन नाही आहे, तर आम्ही त्या ठिकाणी गार्डनची व्यवस्था करून देणार आहे. आणि अजून ट्रॅफिकच्या समस्या असतील ते सोडण्याचा प्रयत्न करणार आहे. भरपूर असे काय आमचे चांगले विजन आहेत की आम्हाला आमचा प्रभाग क्रमांक 9 हा स्मार्ट करायचा आहे. दादांचं अण्णांवरती विशेष प्रेम राहिलेलं आहे. दादाही ज्या वेळेला राजकीय अडचणीत होते त्या वेळेला अण्णांनी त्यांना साथ दिलेली आहे. बरोबर आहे. आता दादांनी तुम्हाला तिकीट देऊन तुम्हालाही साथ दिलेली आहे. हा वसा आणि वारसा असाच पुढे चालत राहिलेला आहे. 100%. दादा आणि ज्येष्ठ शरद पवार साहेब दोन्ही एकत्र आलेले आहेत आणि तुमच्या या प्रभागातले जे विरोधक होते त्यांनी माघार घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. कसं पाहताय, तुम्हाला काय वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी जे एकत्र आलेले त्याचा फायदा तुम्हाला कसा होईल? खूप जास्त फायदा मलाही होईल आणि या पिंपरी मतदारसंघात सगळ्यांनाच हा गोष्टीचा फायदा होणार, कारण की आमच्या सगळ्यांची मनापासून इच्छा होती पवारसाहेब आणि दादा एकत्र यावं. त्याने आम्हाला एकजुटीने काम करता येईल. आमचे जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत ते एकजुटीने आज खुश होऊन काम करतोय आम्ही सगळे. जसं अजितदादांचं प्रेम अण्णांना मिळालं, तसं वैयक्तिक कधी सिद्धार्थ दादांशी थेट बोलणं होतंय? हो. आणि काही मार्गदर्शन मिळते राजकीय? हो. दादा आता जसं की कालच आले होते, दादांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं की सर्वांनी प्रभागात लक्ष द्या, जे तुम्हाला उमेदवारी दिली त्याच्यावर कुणाची म्हणजे काही संशय नाही झाली पाहिजे, तुम्ही असे चांगले कामं करा प्रभागात. आणि जसं मला ते हेच सांगण्यात आलं की जसं तुझ्या वडिलांनी चांगलं काम केलं तसं तूही चांगलं काम करशील, हे मला निश्चित हे आहे. आता खरं तर काही दिवस निवडणुकीला राहिलेत. बरोबर. तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात. दिनचर्या कशी, सकाळचा प्रचार कसा सुरू होतोय, संध्याकाळचा प्रचार कसा असतो, कार्यकर्त्यासोबत कशा असतात? 10 वाजल्यापासून मी प्रभागात जात असतो. तर काही ठिकाणी घरोघरी आमची भेट असते. दुपारी आमच्या ऑफिसला भरपूर संख्येने लोक उपस्थित असतात, आम्ही तिथं भेटतो. मग काही ठिकाणी परत घरोघरी आम्ही भेट देतो. काही कार्यकर्ते असतात त्यांच्या ऑफिसला म्हणा किंवा त्यांच्या कार्यालयात आम्ही भेट देतो. आणि संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत आम्ही 4 पॅनलनी प्रचार करतो. मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतोय? खूप जोरात प्रतिसाद आहे. म्हणजे मी 10-12 दिवसापूर्वी फॉर्म भरला असेल, तुम्हाला त्यावेळेसच कळलं असेल, म्हणजे जनता ही खूप आमच्यासोबत ठाम आहे आणि जनतेचं प्रेम खूप आहे आमच्यासोबत. म्हणजे 4ही पॅनलवर, म्हणजे 4ही लोकांवर, राहुल भाऊ भोसले असतील, वैशालीताई घोडेकर असतील, सारिकाताई मासुळकर असतील आणि मी असेल, तसं आमच्या सगळ्यांना भरपूर केम आहे. आणि त्या भागात मला एवढे चांगले माझे सहकारी भेटलेत आणि अनुभवी भेटलेत, त्यामुळे मला त्या भागात काय असं कोणी विरोधकांचं काय एवढं मोठं आव्हान नाही वाटत आहे. सिद्धार्थ निवडून आल्यानंतर आत्ता जी ओळख आहे आमदाराचा मुलगा, ही ओळख निवडून आल्यानंतर पुसले जाणारे वैयक्तिक कामातून कर्तृत्वातून ती स्वतःची ओळख सिद्ध होणार आहे की आमदाराचा मुलगा असंच चालणार आहे पुढं? हे फक्त विरोधकच बोलतात आमदारांचा मुलगा, कारण की त्यांचे तोंड जड होतं ना मला माझ्या नावाने बोलणं. म्हणजे विरोधकांचंच असं बोलणं असतं, आमदार पुत्र आमदार पुत्र. आमदार पुत्र असणं ही माझी चूक नाही आहे ना. बरोबर. शेवटी मी आमदारांचा मुलगा आहे. असे भरपूर आमदारांचे मुलगे, त्यांना का नाही म्हणत तुम्ही आमदार पुत्र? जनतेने सिद्धार्थला निवडून दिलं आणि कार्यकारांची संधी दिली 5 वर्षामध्ये. तुम्ही ते तुमचा एक वैयक्तिक तुम्ही तुमचं सेट करणार का? कामाचं कर्तृत्व तुम्ही सिद्ध करणार? 100%. आजही ते सिद्ध आहे. आजही तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जरी प्रभागात लोकांना विचारलं तरी माझं कार्य असंच पिंपरी मतदारसंघात
मी भरपूर ठिकाणी कामं करत असतो, भरपूर ठिकाणी माझे रोज भेटी असतात, गाठी असतात, मी ऑफिसला भरपूर वेळ बसत असतो. त्यामुळं तर आज मला ही संधी दिली आहे दादांनी. तुमच्या प्रभागामध्ये तुमच्यासोबत राहुल भोसले माजी नगरसेवक आहे, त्यांचा एक चांगला प्रभाग आहे त्यांचा. बरोबर. त्यांचा तुम्हाला कसा फायदा होतो, कारण तुम्ही युवक आहात आणि हे माजी नगरसेवक आहे, तुम्ही एका विचाराने पॅनल घेऊन पुढे चाललेलं आहे, तर पॅनलचं विजन काय आहे? खूप जास्त मला त्यांचा फायदा होत आहे. आणि जसं बघायला गेलं तर मी पहिलं सांगितलं की त्यांचा खूप जास्त अनुभव आहे. त्यांचा झाला, त्यांचे वडील झाले अण्णा हनुमंतराव भोसले, त्यांचाही खूप मोठा वाटा आहे ह्याच्यात. आणि ते आमचे मार्गदर्शक आहेत. म्हणजे असं समजतात की ते पॅनल प्रमुखच आहेत आमचे. म्हणजे आजही ते लोक तिकडचे त्यांना पॅनल प्रमुख समजतात. त्यांच्यामुळं हा अख्खा पॅनल असा निवडून येतो. खरं तर आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहतोय की जी लढत होते, भलेही तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि भाजप असेल, हे राज्यामध्ये युती म्हणून एकत्र आहे आणि आज शहरामध्ये मात्र विरोधात एकमेकाच्या लढत आहे. बरोबर. आणि तुमचा हा जो प्रभाग 9 आहे, जरी तुम्ही म्हटले की हे आमदार अण्णा बनसोडेंचा आपला प्रभाग किंवा मतदारसंघ आहे, बरोबर. तर तो निम्माच तुमचा आहे आणि निम्मा भोसरीमध्ये येतो. बरोबर. आणि आज आपण पाहतोय की तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे महेश दादांना लढण्या इतपत एकही मोठं नेतृत्व कोणी दिसत नाही. त्यामुळे अजितदादांना त्यांच्याबद्दल बोलावं लागतं सातत्याने, असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतायत की थेट अजितदादा आणि आमदार महेश लांडगे असा सामना या शहरामध्ये दिसतोय. याचा फटका 2 प्रभाग, एक म्हणजे भोसरी विधानसभा आणि पिंपरी विधानसभा, याचा तुम्हाला काही त्रास होतोय का जुळवून घेण्यामध्ये? अजिबात नाही. कारण की पिंपरी चिंचवडकरांचं भरपूर प्रेम आहे दादांवर आणि दादांनी केलेले कामं हे पिंपरी चिंचवडकरांना जाणीव आहे. म्हणून पिंपरी चिंचवडकर ह्यावेळेस परत दाखवून देतील दादांना की पिंपरीत राष्ट्रवादी पुन्हा. दादांची प्रेस झाली होती. या प्रेसमध्ये दादांनी अनेक कोट्यवधी रुपयाचे भ्रष्टाचाराचे आरोप या भाजपच्या सत्ताधाऱ्यांवरती केले. कारण 2017 आधीचं पिंपरी चिंचवड शहर आणि 17 नंतरचं शहर असं स्वतः दादांनी सांगितलं त्या ठिकाणी. तुम्ही कसं पाहताय की खरंच भारतीय जनता पार्टीने ह्या पालिकेत लूट केली का, ती थांबवायची असेल तर दादांच्या विचाराचं सरकार किंवा सत्ता त्या ठिकाणी दिली पाहिजे का? काय वाटतं याबद्दल? 100% जर हे सगळं थांबवायचा प्रयत्न करायचा असेल आपल्याला, तर आपल्याला दादांच्या विचारासोबत जोडून ह्यावेळेस दादांना परत जसे पहिले आपली सत्ता होती महानगरपालिकेत, तशी परत पुन्हा भरपूर संख्येने नगरसेवक पालिकेत पाठवून आपल्याला दादाची सत्ता परत आणावं लागेल. तुम्हाला विजयाचा विश्वास काय वाटतंय आणि पालिकेत एका मताने तुमची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची येईल का, काही कुबड्या घ्यावं लागतील? नाही, येणार ना 100% आमची सत्ता. नाही, कारण तुमचे विरोधक जे आहेत ना, ते कधी कधी अबकी बार 100 पार, त्याच्यानंतर राहुल कलाटेचा प्रवेश झाला की अबकी बार 125 पार. दादांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला 3च राहिले, तर दादा गमतीशीर म्हणतात किंवा आमचे 3च येतील. मग 3 मध्ये सिद्धार्थ आहे का? कळेल ना तुम्हाला 16 तारखेला. बोलायचं कुणी काही बोलतं, त्यांचे बी आकडे कळतील, आमचे पण कळेल. मग त्यात काय सांगण्यात मजा नाही आहे ना. तसं विरोधकांनी समजले मग तसंच समजू द्या. बहुतेक त्यांना तुम्हाला असं वाटते 125 किंवा 100. म्हणजे फक्त आकडेच राहतील बोलण्या इतपत, प्रत्यक्षात निवडून येणार नाही. जनता राजा हे सांगून देईल ना, जनता त्याचा निकाल देईल. हो 100. तुमचा परिवार अण्णा बनसोडे किंवा तुम्ही एक निष्ठेने पवार कुटुंबियाशी जोडले गेलेले. या निवडणुकीत आपण पाहिलं की ज्यांना उमेदवारी मिळाल्या नाही, अनेक ठिकाणी आयारामांची संख्या खूप मोठी होती. कारण भाजपने जवळपास 850 लोकांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्यातही अनेक नाराज झाले. ते नाराज झालेले तुमच्याकडे आले. बरोबर. तुम्हाला मात्र पक्ष बदलावा लागला नाही. तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये असं वाटत होतं की तुम्हाला उमेदवारी मिळते का नाही मिळत राष्ट्रवादीची, काही भाजपची तुम्हालाही काही ऑफर होती? नाही, असं तर वाटत नव्हतं. कारण की आम्हाला दादांवर खूप विश्वास आहे आणि भाजपची ऑफर जरी असेल तरी आम्ही स्वीकारणार नव्हतो. नाही, पण होती का? नाही, ऑफर संपर्क झाला होता का? नाही, ऑफर नव्हती तशी, काहीच ऑफर नव्हती. कारण की करूही शकत नाही. कारण की माझे वडील गेले कित्येक वर्ष आले, आज दादांसोबत एक निष्ठे आहेत, ते सर्वांना माहिती आहे. म्हणून आमच्या कुटुंबातलं कोणी दादासोबत असं काही कधी आयुष्यातही आमच्या विचारही येत नाहीत कधी. कारण की आम्ही दादाचे कायम कट्टर आहेत आणि कट्टरच राहणार आम्ही दादांसोबत, एक निष्ठच राहणार आम्ही. सिद्धार्थ, निवडणुकीच्या तोंडावरती या प्रभागाची निवड केली की आधीपासून काही या प्रभागामध्ये संपर्क होता? नाही, गेले काही दिवसापासून मी ह्या प्रभागात काम करत होतो. म्हणजे निवडणूक लढायची आणि ह्याच प्रभागातून लढायची निश्चित होतं? हे ठाम होतं. एक मीडिया म्हणून आम्ही पाहतोय तुमच्या या प्रचारात आम्हाला या पिंपरी विधानसभेचे जे आमदार आहेत तुमचे पिता अण्णा बनसोडे, प्रचारात सक्रिय काही दिसत नाहीये. मीच त्यांना स्वतःहून सांगितलं होतं का, पप्पा तुम्ही बाकीच्या ठिकाणी लक्ष द्या, कारण की इथं तर मी सक्षम आहे आणि तुमचं नाव हे माझ्यासाठी बास झालं आहे. बरं. हां, तुमच्या नावात माझी तेवढी ताकद आहे की मी जनतेपर्यंत पोहोचू आणि मी तेवढं काम केलं जनतेचे, म्हणून मला खूप जास्त विश्वास आहे की जनता मला स्वीकारणार आणि 100% 16 तारखेला आमच्या पॅनलचा विजय होणार. पप्पांना म्हणलं तुम्ही बाकी प्रभागात लक्ष द्या. म्हणजे बोलणं झालं, फोन झाला, कसं सांगितलं पप्पांना की तुम्ही प्रभागात येऊ नका? फोनही बोलणं झालं आणि मेसेजही झाला. मेसेज झाला आहे? हो, म्हणजे
फोनवरही झाला आणि मेसेज झाला, दोन्ही झाले. प्रभागात येऊ नका, इतर प्रभागात लक्ष घाला. हो म्हणजे इतर प्रभागात लक्ष घातलं तर अधिक सीटा वाढतील. हो 100%. म्हणजे हे कारण की आम्ही शेवटी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमचं कुटुंब आहे. वा, आम्हाला आमचं कुटुंब वाढवायचं आहे. बरोबर. भरपूर संख्येने त्या ठिकाणी महानगरपालिकेत आम्हाला आमचं कुटुंब घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळे केवळ पुत्रप्रेमापोटी प्रभागात प्रचार करण्यापेक्षा शहरात प्रचार जर केला हो. तर अधिक सीट निवडून येऊ शकते. हो, आणि तेही म्हणजे सोलापूर झालं, हां, त्यांना सोलापूरची जबाबदारी आहे. बरं. म्हणून ते सोलापूर आणि पिंपरी चिंचवड ह्या दोन्ही ठिकाणी जबाबदारी त्यांची म्हणजे पार पाडतात ते. बरं. आणि त्यांना केवळ म्हणजे असं लोकांना त्यांनी कुठेच चान्स दिला नाही की म्हणाला की बाबा नुसतं पोरासाठी फिरतात ते किंवा पोरासोबतच हे करतात. मग केवळ त्यांनी सोलापूरची जबाबदारी पार पाडतात ते आणि पिंपरी चिंचवडची जबाबदारी पार पाडतात ते. आणि त्यातून मला लोकांना हे संदेश द्यायचं आहे की माझ्या कामाकडे बघून तुम्ही मला मतदान करा. तर तुम्हाला आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या परिवाराच्या वतीने तुमच्या या पूर्ण निवडणुकीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आहेत. धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आलात. खरं तर हे होते सिद्धार्थ बनसोडे. त्यांचं प्रभाग 9 मधलं त्यांचं असणारं व्हिजन यावरती ते बोलले. विरोधकांनी केलेले आरोप तेही त्यांनी त्यांचे खोडून काढलेले. सिद्धार्थबद्दल तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेल, मी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता करतोय. सिद्धार्थला मी वेळ दिली होती स्टुडिओमध्ये येण्याची 3 वाजताची, आणि सिद्धार्थ बनसोडे 3:05 आले होते. खरं तर येईपर्यंत वाटत होते, कारण निवडणुकीचा भाग आहे, मतदारांपर्यंत जायचं आहे, वेळ कमी आहे, आणि त्यातही स्टुडिओत जाणं म्हणजे मुलाखत आणि चहा याच्यामध्ये जवळपास 1 तास जातो. पण मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो कर दी. अशा पद्धतीने सिद्धार्थ बनसोडे शेवटी 3:05 आपल्यापर्यंत आलेत. सिद्धार्थ, तुमच्या भावी राजकीय वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा आहेत. तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपल्या मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.